चला तर मित्रांनो, मी बनवणार आहे मुरमुऱ्याची नवीन रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि मुरमुरे. ते मुरमुरे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. एका बोलमध्ये घेऊन 3 वाट्या घ्यायच्या आहेत आणि ते भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. मुरतील असे पूर्णपणे भिजवून घ्यायचे. तर 5 मिनिटं ठेवायचे भिजून थोडेसे. चला तर भिजलेलं आहे ते आपण काढून घेऊन एका बोलमध्ये. पाणी चाळणीने पण तुम्ही काढू शकता. असं पूर्णपणे निघतं आणि मऊ पण होतात मुरमुऱ्याचा. त्यानंतर मिरच्या टाकायच्या. त्यात हिरव्या मिरच्या चिरलेल्या. मुलांना कमी तिखटवाल्या मिरच्या टाकायच्या. त्यात जिरे पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा. पण हिरव्या मिरच्या टाकल्या त्यामुळे थोडंच तिखट टाकायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ, अद्रक लसूण पेस्ट टाकायची आपल्याला. अद्रक लसूण पेस्ट टाकायची. बेसन पीठ टाकायचं 3 चमचे. एक चमचा तांदळाचं पीठ. ते आपण सर्व मिक्स करू. पाणी लागत असले तर पाणी घ्या, नाहीतर हे पहा असं झालेलं आहे. त्याचे आपल्याला गोळे किंवा तुम्ही टिक्की पण बनवू शकतात असे. हे पहा. सर्व टिक्क्या बनवून झालेल्या आहेत. आपण त्या तळून घेऊ. गॅस ऑन करू. शॅलो डीप फ्राय करायचे आहेत आपल्याला. गॅस थोडं कढईला गरम होऊ देऊ. त्यानंतर आपण तेल टाकू. मुलांना ही अतिशय आवडीने खातील अशी रेसिपी झालेली आहे आणि तुम्हाला मुलं परत परत करायला लावतील अशी रेसिपी झालेली आहे. चला तर कढई गरम झाली आहे. आपण एक पळी तेल टाकणार आहोत. एक एक टाकू. चलो
हे पहा किती छान क्रिस्पी झालेलं आहे. असं थोडं लाल होऊ द्यायचं थोडंसं. हे पहा छान असे झालेले आहेत. आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊ. हे झाले आहे आपली मुरमुऱ्यापासून नवीन रेसिपी आणि मस्त टिक्की झालेले आहेत. चला तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.